संध्याकाळी 7:30 नंतरचं पाणी कसं चालतं असं म्हणत भाजपचे मंत्री नितेश राणेंनी राज ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली आहे। नदी प्रदूषणावरून राज ठाकरेंनी गंगाजलवरून केलेली टीका आता संध्याजलपर्यंत पोहोचली आहे। पाहुयात यावरचा खास रिपोर्ट। आणि बाळानंदगावकर साहेब गंगेचं पाणी कोण पिईल ते पाणी? ते 7:30 नंतरचं पाणी चालतं, फक्त आमच्या गंगाजलवरच प्रॉब्लेम। सोशल मीडियावरती बघतोय माणसं तिथे आलेल्या बाया बिया घासतायत। कोणाला तिथून अचानक खाज यायला लागणार, बाकीचं पाणी घेताना खाज येत नाही। लाडसाहेब 7:30 नंतरचं पाणी घेताना खाज येत नाही का, असा सवाल भाजपचे मंत्री नितेश राणेंनी राज ठाकरे यांचं नाव न घेता केला आहे। दूषित गंगेमधलं पाणी पिणार नाही असं म्हणत राज ठाकरेंनी गंगा नदीच्या स्वच्छतेवरून सवाल उपस्थित केले होते। त्यावरून आमच्या धर्माचा अपमान सहन करणार नाही असं सांगत राणेंनी थेट संध्याकाळच्या पाण्याचा विषय छेडला। मला सांगा, आता तो सोशल मीडिया आल्या पूर्वीच्या काळात ठीक होतं। मी त्या सोशल मीडियावरती बघतोय माणसं तिथे आलेल्या बाया बिया घासतायत। आणि बाळानंदगावकर साहेब गंगेचं पाणी कोण पिईल ते पाणी? श्रद्धेला पण काय अर्थ आहे की नाही? एक नदी या देशामधली स्वच्छ नाहीये। हे आमच्या बाळानंदगावकर इथे त्या ह्याच्यातनं घेऊन आले, काय ते छोट्याशा कमंडलूमधनं पाणी घेऊन आले। म्हटलं मी नाही पिणार। त्यात गंगेत ह्यानं तिथे काहीतरी केलं ते मी इथे पितोय। या सगळ्या श्रद्धा अंधश्रद्धेतनं बाहेर या जरा, सगळ्यातनं डोकी हलवा नीट। मग मध्ये राज कपूरांनी चित्रपट पण काढला, लोकांना वाटली झाली गंगा साफ, त्याच्यात वेगळीच गंगा। लोक म्हणाले अशी जर गंगा साफ असेल तर आम्ही पण आंघोळ करायला तयार आहोत। अजून पण गंगा काय साफ व्हायला तयार नाही। कोणाला तिथून अचानक खाज यायला लागणार, बाकीचं पाणी घेताना खाज येत नाही। लाडसाहेब ते 7:30 नंतरचं पाणी चालतं, फक्त आमच्या गंगाजलवरच प्रॉब्लेम। मी जाऊन आलेलो माझ्या आई बरोबर, त्या दिवसापासून ते आतापर्यंत मला काही त्रास झाला नाही, मला काय विषय झाला। एवढ्या मोठ्या करोड लोक ते आमच्या महाकुंभला गेले, गंगा स्नान केली, पण फक्त आमच्या हिंदू धर्माची बदनामी करायची, हिंदू धर्माला वाकड्या नजरेने पाहायचं, हा एक कलमी कार्यक्रम हो का? बकरी ईदच्या काळात हे ज्या बकरी जेव्हा कापतात ते पाणी काय हातातून टाकून काय बाजूला करतात काय? तेव्हा कोण काय बोलताना दिसलं नाही। सगळे काय आम्हा लोकांनाच की असं करा तसं करा, हिंदूने असंच केलं पाहिजे, आमचा श्रद्धेचा विषय आहे तो। सगळे काय ना हिंदू धर्माकडे बडबडत बसायचं नाही, जे बोलायचं ना मग अन्य धर्मांना पण बोलून दाखवा, त्यांना बोलण्याची हिंमत करा, त्यांच्या गोष्टी थांबवा। ज्या काय हिंदू समाज आणि हिंदू राष्ट्र म्हणून आम्ही या आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये आमच्या प्रत्येक सणासुदी आम्ही अभिमानाने साजरा करणार, कोणाची आम्हाला फिकीर करायची गरज नाही। मंत्री नितेश राणे असं म्हणतात की गंगाजलच्या पाण्यामुळे कोणाला तरी त्रास होत आहे, मात्र संध्याकाळच्या 7:30च्या पाण्यामुळे कोणाला त्रास होत नाही का? नाही, मला नितेशजी अजून मला वाटतं राजकारणात खूप नवीन आहेत, नव हिंदू आहेत ते सगळे, आत्ता हिंदू झालेत ते। सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा जन्म एक कडवट मराठी आणि कडवट हिंदुत्ववादी या घरात झालेला आहे। त्यामुळे राजसाहेबांना हिंदुत्व शिकवायला नितेश राणेंची आम्हाला गरज नाही आहे। भोंग्यांच्या वेळी सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी आंदोलन केलं, आमच्यावर केसेस आहे, आमच्यावरती सन्माननीय राजसाहेबांवर 100च्या वर केसेस आहे। ज्यावेळी त्या आझाद मैदानला जो नंगानाच झाला होता, आमच्या पोलीस भगिनींवरती हात टाकण्यात आला होता, त्यावेळी तुमच्या भारतीय जनता पक्षाने मोर्चा नाही काढला, सन्माननीय राजसाहेबांनी मोर्चा काढला होता। ज्यावेळी दहीहंडी एवढेच थर लावून करा म्हणून झालं होतं, त्यावेळी बीजेपीचे सगळे बिळात होते, त्यावेळी सन्माननीय राजसाहेब ठाकरे म्हणाले हायकोर्टाचा निर्णय बाजूला, तुम्ही बिंदास दहीहंडी साजरी करा, मी बघतो काय ते कोण हिंदू सणांच्या मध्ये येतो। सन्माननीय राजसाहेबांचा इतिहास माहीत करून मगच बोलावं, एवढी विनंती आहे त्यांना। राज ठाकरेंच्या गंगेवरच्या विधानावरून विरोधकांनी भाजपच्या भूमिकेला डिवचलं होतं। त्यामुळे पहिल्याच दिवशी
काहीशी संयमी प्रतिक्रिया देणाऱ्या भाजपच्या गोटातून नितेश राणेंची भाषा आक्रमक झाली. दुसरीकडे राज ठाकरेंनी आपल्या विधानाची माफी मागावी यासाठी सुद्धा काही हिंदुत्ववादी संघटना मागणी करत आहेत. मला असं वाटतंय राज ठाकरेला आता हे डिक्लेअर करावं लागेल की त्यांचं हिंदुत्ववादी राजकीय पक्ष आहे की नाही. त्यांच्या कार्यकर्त्यांनी आता राज ठाकरेला जाऊन विचारलं पाहिजे. जे वेगवेगळ्या पद्धतीने आमच्यावर भुकत राहतात त्यांनी अभी खुद के गिरेबान में झाक के देखे वो की राज ठाकरेची भूमिका आता कशा स्वरूपाची आहे, कशा प्रकारची आहे. आणि राज ठाकरेंना मला असं वाटतं आता त्याची सटकली, आता राज ठाकरेंची सटकली का असं माझं मत आहे. ही बोलण्याची म्हणजे ज्याला म्हणतो आपण मस्ती कुठून येते, असं खाजवून एक अश्लील भाव करून बोलले त्यावेळेस लोकांनी टाळ्या वाजवल्या नाहीत. राज ठाकरेच्या चेहऱ्यावर 12 वाजलेले पाहिले मी, प्रश्नचिन्ह पाहिला. कारण लोकांच्या लक्षात आलं होतं की राज ठाकरे जे बोलत आहेत ते सटकल्यासारखं बोलत आहेत. आणि मला असं वाटतं राज ठाकरेंनी महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.